12 वाजलेत आणि 11:30 वरून आम्ही रूमवरून निघालो. आज महाबळेश्वर वगैरे फिरणार आहे. इकडे CNG वगैरे भरायला आलो आहे आणि ह्या साईडला आम्हाला परत गो कार्टिंगचं भेटले. सो विचार चालू आहे जायचं, बट माहीत नाही ओपन आहे की नाही. सो आम्ही बघू, चेक करू, ओपन असेल तर जाऊ. गो कार्टिंगकडे आलो आहे आम्ही आत्ता. फिरत पायी तिकडे CNGसाठी गाडी चालू आहे आणि मी सिद्धांतदादाचं घातलं आहे कारण की थंडी वाजते खूप. आणि गो कार्टिंगचं चालू आहे, बट ते बोलत आहे की कपडे तुमचे खूप जास्त खराब होतील कारण खूप मोठं पण आहे हे आणि खूप चिखल आहे खाली, बघू शकता. 6.5 hours later. चलो गाईस, तर आम्ही झालोय रेडी वगैरे. आता आजचा माझा व्हिडिओ नाही येणार कारण की मी चालवतीये आणि शूट करायला लिटरली कोणीच नाहीये. सो बघूया, इफ पॉसिबल झालं तर मी ती क्लिप ऍड करेन. आज धडकणार नाही धडकणार मी. 2000 years later. आता गो कार्टिंग झालंय आमचं आणि आम्ही रेनकोट वगैरे घातले होते, बट स्टील पूर्ण कपडे पण म्हणजे बऱ्यापैकी घाण झालेले आणि पूर्ण फेसवर चिखल, अंगावर चिखल, हातापायांवर चिखल. सो बाहेर आल्यानंतर पहिले फ्रेश वगैरे झालो आणि आमची गाडी तिकडे होती हे CNG भरण्यासाठी. सो तिथे भरपूर गर्दी आहे. सो नाही आली गाडी, इथं आली आहे. किती मोठा लेक आहे हा. आमचं जेवण वगैरे झालंय आणि इकडे आम्ही महाबळेश्वर मंदिरात आलेलो आहे. सो इकडे आमचं मंदिरात दर्शन झालंय आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. सो काही शूट करता नाही आलं आणि ते मंदिर 800 वर्ष पुराणे म्हणजे जुनं मंदिर आहे. शिवलिंग आहे ते हजारो वर्षांच्या आधीच आहे आणि हेमाडपंथी पूर्ण कंप्लीट हे बांधकाम आहे मंदिराचं आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते.
चालत जर इकडे खाली गेलो तर हो येते तर 6-7 पॉईंट्स इकडे कव्हर होत आहे. स्टार्टिंगला येतानाच तिकडे भयंकर माकडं आहेत ते बघून आम्ही येणारच नव्हतो. बट बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की तिथे स्टॉल्स वगैरे आहेत. सो त्या एरियामध्ये खूप माकडे पुढे जास्त नाही आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही. आम्ही मॅगी वगैरे खाल्ली आहे. मॅगी परत शेंगदाण्याचा चाट उकडलेले शेंगदाणे होते आणि ओली भेळ खाल्ली आहे. आणि आता इकडे इको पॉईंटला आलो आहे. बट इथे काहीच रिटर्नमध्ये आवाज येत नाही आहे बिकॉज खूप जास्त इकडे धुकं वगैरे आहे. तिकडे गेलं तिकडून येईल रिटर्न तिकडून येईल नको फेक फेक 2 फेक झाले. फेक म्हण रे फेक फेक म्हण 1 2. तर गाईज इकडे 6 पॉईंट्स होते बट आम्ही 2-3च पॉईंट्स कव्हर केले आणि रिटर्न चाललोय. कारण सगळीकडे हेच आहे धुकं असं व्यवस्थित काही दिसत पण नाहीये. A few moments later. काल मी तुम्हाला जसं म्हणजे लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी बोललेली की इकडे स्केरी हाऊस आहे आणि इकडे फन टाऊन आहे. तर आमचं आधी कुठे जायचं ह्याचा विचार चालला होता आणि काल तिकडे फन टाऊन मध्ये इतका मजा केली की आम्ही स्केरी हाऊस मध्ये जायचं विसरलो. तर ॲक्च्युली आत्ता 6 वाजलेत संध्याकाळचे. सो ऑलमोस्ट पॉईंट्स म्हणजे बंदच झालेलं होतं सगळं. 6 नंतर अलाउड नाही आज जायला म्हणून मग आम्ही हे केलं म्हणजे कुठे जाता नाही आलं. सो आता इकडे स्केरी हाऊसकडे आलो आहे कारण इकडे आमचं जे रिसॉर्ट आहे ते इकडे जवळ आहे. सो स्केरी हाऊसमध्ये झालो पण मी बोलता बोलता हे इकडे परत फन टाऊनमध्ये का घुसलेत काय माहिती. 12 seconds later. माझी इथून तर गाईस तिथे आम्ही वर जाऊन आलो आणि तिकडे ते काका नव्हतेच कोणी तिकीटसाठी वगैरे. पण मग त्याच्यानंतर आम्ही डोकून वगैरे पाहिलं आणि तिथले रूल्स रेग्युलेशन जे काय आहेत ते वाचले आणि त्याच्यावर हे लिहिलेलं होतं की त्याच्यात जे काय रे म्हणजे असे जे खोटे काहीतरी आहेत ते अंगावर वगैरे येऊ शकतात. सो ते दोघं घाबरले आणि त्यांचं डिसाईड झालं की यायचं नाही म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही बराच फोर्स केला की चला 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 बट तरी ते काही तयार नाही झाले. शेवटी आम्ही तिघं निघालोय आता. बघू जे होईल ते होईल. जय श्रीराम. हनुमान चालीसा म्हणू. टॉर्च नाही दिसेल ना. हे तर चालू ठेवते मला काही झालं तर. कुठला व्हिडिओ तुमच्या व्हिडिओ दिसेल सगळ्यांना. जायचं का अंगावर नको ना यार ते. अरे तू का कुणी टच नाही करत तिथं लिहिलंय ना. बापरे खूप अंधार आहे. माझा हात पकडणं हात तर पकडणं माझं सिद्धांत आता. काहीच दिसत नाही. अयो आता बंद केलं मरलो तापान. यो आता बंद केलं मरलो तापान. मम्मा
तुला काही करत नसतं पण. चल 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 चल. मला बाहेर सोड ना, मला बाहेर सोड ना, बाहेर सोड ना, तुम्ही करा ना. आता वापस एंट्री येत नाही ते उघडत नाही आता उघडत नाही ते उघडत नाही आता ते इथं काय आहे बघा हे पण आहे बरं का तुझी पण फाटायली ना. नाही तू सांगतोय उघडत नाही आहे पुढं चल हो, हे पण आहे. चल चल पुढं. चल ना, चल चल पटपट सिद्धांत दादा पाय पडतो तुझ्या प्लीज. सिद्धांत दादा चल ना, सिद्धांत दादा टॉर्च बंद कर. बंद केल्यानंतर कसं लागेल मम्मा ते आलं. नको ना तसं. चल चल चल. गाईज स्केरी हाऊस झाले. आता परत डॅशिंग कारमध्ये जायला आलोय, कारण रिसॉर्टवर जायला खूप वेळ आहे, कारण आता तिथे जाऊन तरी काय करणार. सो मग आमचा बाहेरच टाइमपास चालू आहे. परत काल जिथे आलेलो म्हणून तिथे परत चाललोय. (8:01 p.m.) तर काही जाता रात्रीचे 9:30 झाले आणि आता आमचं जेवण झाले. प्रॉपर पिठलं भाकरी आणि अजून म्हणजे शेवभाजी वगैरे ते खाल्लंच, पण प्रॉपर भारतीय बैठकीत बसून आम्ही जेवण केलं. एक मस्तपैकी असा गावरान धाबा तो होता आणि जेवण वगैरे करून आलो आणि रिसॉर्टला चाललोच होतो. त्यात आमची गाडी पंक्चर झाली आणि सो इथे पान शॉप भेटले. नाही 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 थांब बरोबर बरोबर नाही काय काय फक्त मागे सोड फक्त मागे सरतो हा फक्त तो मोठं बघ
आमचा. किती वाजले रे आता? 12. लगी 12. 9:45 नसतील मग अशी पान खाताना 10ला 5 कमी आहेत आणि आमची गाडी आता नीट झाली. नीट नाही बघ ना ती वर बघ ना. आई आजच एक तर ए, बघ सा. एका